11 ऑक्टोबर 2019 ची गोष्ट. विधानसभेच्या निवडणुकांचा धुराळा उडवलेला होता. प्रत्येक नेता एकमेकांना शह देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. सभा चालू होत्या, प्रचार चालू होता. या दिवशी बार्शीत शरद पवारांची सभा होती. सभेतून बोलताना शरद पवारांनी हातवारे केले आणि फडणवीसांवर टीका केली. शरद पवार म्हणाले होते, कुस्ती पैलवानाशी होते, अशांशी होत नाही. त्याला संदर्भ होता त्याच्याच आदल्या दिवशी झालेल्या फलटणच्या सभेचा. समोर पैलवानच नाही अशी टीका फडणवीसांनी केली होती. ज्या फलटणमध्ये फडणवीसांनी समोर पैलवानच नाही असं वक्तव्य केलं होतं ते ठिकाण म्हणजे पवारांचा बालेकिल्ला होता. माढा लोकसभेतून पवार लढणार असं वातावरण 2019 साली तयार करण्यात आलं होतं. पण इथूनच कौटुंबिक कारण समोर करत पवारांना माघार घ्यावी लागली होती. माढ्यातले पवारांचे मातब्बर सेनापती समजले जाणारे मोहिते पाटील भाजपमध्ये गेले होते. दुसरीकडे साताऱ्यातून पवारांचे दुसरे सेनापती उदयनराजे भोसले राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले होते. शिवेंद्रराजेंनी भाजपचा पर्याय स्वीकारलेला. कोल्हापुरातून महाडिकांनी भाजपचा रस्ता पकडलेला होता. राष्ट्रवादीची ओळख सरदारांचा पक्ष अशी होत होती. हेच एक सरदार शरद पवारांना सोडून फडणवीसांचं नेतृत्व मान्य करत होते व ही गोष्ट पवारांच्या जिव्हारी लागत होती. त्यामुळे प्रचाराची भाषा पैलवानकीवर आली होती. पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. सातारची ऐतिहासिक सभा झाली आणि पवारांनी किमान आपले जिल्हे राखले. पुढचा डाव खेळून पवारांनी पुन्हा येण्याचं फडणवीसांचं स्वप्न मोडलं आणि मवियाचा खेळ सुरू झाला. फडणवीस विरुद्ध पवार या कुस्तीचा हा पहिला अंक होता, ज्यात राजकीय कुरघोडी करत पवारांनी फडणवीसांना मात दिली होती. पवारांनी देखील फडणवीसांना इतकं पर्सनल घेण्याचं कारण म्हणजे फडणवीसांनी पवारांच्या सेनापतींनाच हात घातला होता. पवारांना सोडलं तर राजकारण संपतं असा इतिहास मोडून काढत फडणवीसांनी पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, सातारचे भोसले अशा मंडळींना सोबत घेतलं. जहागीरदार मराठ्यांनी पवारांचं नेतृत्व झुगारून फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलं. इथेच मोठं सामाजिक स्थित्यंतर होतं जे पवारांनी हेरलेलं होतं. हा फटका अर्थात पवारांना सहन न होणारा होता व त्यातूनच पुढे पवारांनी आपले वासे फेकत मवियाची स्थापना केली. आता वेळ फडणवीसांची होती. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीसांनी पवारांचे 2 शिपाई जेलमध्ये पाठवले. दुसरा डाव खेळत त्यांनी शिवसेनेतून शिंदेंना आपल्याकडे ओढलं. मवियाचा खेळ संपला व भाजप सत्तेत आली. शिंदेंच्या म्हणण्यानंतर देखील पवारांनी फडणवीसांनाच लक्ष केलं होतं. कशा प्रकारे फडणवीसांना दुय्यम पद मिळालं याची जाणीव सातत्याने पवार करत होते. पण फडणवीस देखील पुढच्या खेळाला लागलेले होते. मंत्रिपदाच्या वाटपात फडणवीसांनी अनेक खाती आपल्याकडे ठेवलेली होती. अजित पवारांच्या बंडाच्या 2 दिवस अगोदर पहाटेच्या शपथविधीबाबत विधान करून फडणवीसांनी चेंडू टाकला. त्यावर रिप्लाय देताना पवारांनी आपण गुगली टाकल्याचं विधान केलं. वास्तविक यावेळी गुगली फडणवीसांनी टाकली होती व त्यावर पवार आऊट झाले होते. सारं काही पवारांच्या संमतीनेच झाल्याचं एक प्रकारे पवारांनीच मान्य केलं आणि अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांना थेटपणे संशयाच्या पिंजऱ्यात उभा करण्यास सुरुवात केली. फडणवीसांच्या या खेळीने शरद पवार पुरते अडकत गेले हे नक्की. त्यानंतर सुरू झाला या कुस्तीचा तिसरा अंक. एकतर महाराष्ट्राच्या निवडणुका कोणी पक्ष फोडला व कोण चुकलं या एकमेव फॅक्टरवर होण्याची शक्यता अधिक होती. जर का या फॅक्टरवर निवडणूक झाली असती तर मात्र ही निवडणूक पवारांना जडच गेली असती. त्याची काही कारणं आपल्याला सांगता येतील. कारण क्रमांक 1 म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात पवारांनीच केली होती. ठाकरेंना सोबत घेऊन पवारांनी जनतेचा कौल विरोधात असताना सरकार स्थापन केलं. त्यामुळे पवारांना नैतिकतेचा फॅक्टर म्हणावा असा वापरता आला नसता. कारण क्रमांक 2 फोडाफोडीच्या आरोपांवर निवडणूक झाली असती तर महायुतीकडून अजित पवारांनी पवारांना उघडं पाडलं असतं. कारण क्रमांक 3 सेनेच्या वाताहतीला शरद पवारच कारणीभूत असल्याचं नरेटिव्ह तयार झाल्याने पवारांना शिवसैनिकांची साथ मिळाली नसती. अर्थात या 3 प्रमुख कारणांचा विचार करता पवारांना ही निवडणूक जडच गेली असती. पण त्यासोबतच महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मराठा नेत्यांमध्ये फडणवीसांचा वाढलेला ऍक्सेप्टन्स. या सर्व कुस्तीची सुरुवातच मुळात फडणवीसांनी पवारांचे सेनापती सोबत घेतल्यामुळे झाली. पण फक्त सेनापती घेऊनच फडणवीस थांबले नाहीत तर सर्वसामान्य मराठा मतदारांमध्ये पुरेसा ऍक्सेप्टन्स मिळवण्यासाठी फडणवीसांनी आपल्या राजकारणाची धोरण आखली. कशी तर आपल्या पहिल्या कारकिर्दीत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर सारथी व अण्णासाहेब विकास महामंडळावर नरेंद्र पाटील, संभाजीराजे अशा नेत्यांना घेऊन मराठा तरुणांमध्ये ऍक्सेप्टन्स मिळवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सहकार व कारखानदारी या दोन्ही क्षेत्रात फडणवीसांनी सूत्र हाती घेण्यास पुढाकार घेतला. मराठा समाज सोडून दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्राला चालत नाही हे नरेटिव्ह फडणवीसांनी आपल्या कृतीतून मोडण्यास सुरुवात केली. साहजिक हेच प्रमुख कारण होतं ज्यामुळे पवारांनी घडवलेल्या मराठा नेत्यांनी फडणवीसांचं नेतृत्व मान्य करण्यास सुरुवात केली. फडणवीसांचा हा बेसच फडणवीसांना रिलेटिव्ह ठेवू लागला तर पवारांना बॅकफुटवर घेऊन जाऊ लागला. आता या कुस्तीच्या तिसऱ्या अंकात काय झालं तर पवारांनी शिताफीने फडणवीसांना मराठा वोट बँकेपासून दूर करण्यास सुरुवात केली. नेमकी कशी तर त्याची आयती संधी पवारांना मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मिळाली. पवारांनी सुरुवातीपासूनच मंत्रालयातून सूचना मिळाल्यानंतरच लाठी हल्ला झाल्याचं विधान करण्यास सुरुवात केली.
वास्तविक मावळच्या घटनेवर अजित पवारांना क्लीन चिट देणारे किंवा स्वतः गृहमंत्रीपद सांभाळलेल्या पवारांना यात फडणवीसांची भूमिका नसणार हे समजलं असतं तरी देखील पवारांनी पहिल्या दिवसापासूनच फडणवीस रोषाच्या केंद्रबिंदूवर कसे राहतील याची काळजी घेतल्याचं दिसतं। त्यानंतर फडणवीसांनी स्वतः अलिप्त राहून शिंदेना मराठा टीम व स्वतः ओबीसी टीम सांभाळण्याचे डावपेच आखले, पण या खेळीत पवारांना आपलं उद्दिष्ट साध्य करता आलं। वास्तविक अजित पवारांच्या बंडानंतरच पवारांनी भुजबळ, मुंडे, मुश्रीफ, तटकरे अशा नेत्यांना रडारवर घेऊन मराठा बाजूने घेण्यास सुरुवात केली होती। पवारांच्या या राजकारणाला जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे बळ मिळालं, कारण जरांगे पाटलांची भूमिका कुणबी प्रमाणपत्रांची होती। ही मागणी पुढे आल्यास ओबीसी अस्वस्थता वाढेल याची जाणीव ब्राह्मणेतर ते नामांतर पाहिलेल्या पवारांना नक्कीच असणार। तरी देखील पवारांनी जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन जरांगेंची तर ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन ओबीसी समाजाची बाजू मांडली। दुसरीकडे फडणवीसांनी मात्र मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय पुढे केल्याने आपोआप जरांगेंविरोधातील त्यांची इमेज घट्ट होत गेली। वास्तविक जरांगे पाटलांच्या भूमिकेचा विरोध व मराठा आरक्षणाच्या मागणीचा विरोध या दोन्ही भिन्न मागण्यांचं नरेटिव्ह एकच तयार झाल्याचा फटका फडणवीसांना इथे बसत गेला। आता या खेळीत काय झालं तर फडणवीस मराठा समाजासमोर आपोआप विलन ठरत गेले। वास्तविक सारथी ते अण्णासाहेब विकास महामंडळ व मराठा समाजाला आरक्षण देऊन फडणवीसांनी सर्वसामान्य मराठा मतदारांमध्ये ऍक्सेप्टन्स मिळवला होता। पद्मसिंह पाटील ते मोहिते पाटील व नरेंद्र पाटील ते संभाजीराजे, उदयनराजे, शिवेंद्रराजे अशा नेत्यांनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारून त्यावर शिक्कामोर्तब देखील केलं होतं। पण इथूनच वजा करण्याचा नवा डाव जरांगे पाटलांच्या मागणीमुळे कामी आला। आता ओबीसी वर्सेस मराठा या राजकारणात फडणवीसांना भूमिका घ्यावीच लागते, मात्र त्याच वेळी शरद पवार अलिप्त राहताना दिसतायत। दुसरीकडे नवा मुद्दाच राजकारणाच्या मैदानात आणून शरद पवार आपले डावपेच खेळू शकतायत। पवारांच्या या राजकारणातून फडणवीस कसे सुटतात व मागच्या वेळेप्रमाणे पुन्हा कोणता डाव खेळतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।